एकीकडे पुण्याच्या घाट माथ्यावर धबधबे ओसंडून वाहतायत, मुंबई कोकणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील शेतकरी मात्र आजही आकाशाकडे डोळे लावून बसले। एकाच राज्यात पावसाचा हा एवढा मोठा दुजाभाव का? राज्याच्या एका भागात पावसाचा रेड अलर्ट आहे, तर दुसऱ्या भागात पिण्याच्या पाण्याची आणि पिकं जगवण्याची चिंता सतावते। पाऊस म्हणजे मान्सून पुन्हा सक्रिय झालाय असं हवामान खात्याचं म्हणणं आहे, पण हा सक्रिय झालेला मान्सून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशावर खरोखरच मेहरबान होणार का, की हा कोरडा दुष्काळ आणखी भीषण होणार? आजच्या या व्हिडिओत आपण हवामान विभागाचा अंदाज, स्कायमेटचा इशारा यांच्या आधारे राज्यातल्या पावसाचा नेमका अंदाज काय सांगतो हे समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। सुरुवातीलाच आपण राज्यात आतापर्यंत पाऊस नेमका किती झालाय, किती तूट आहे हे समजून घेऊ। हवामान विभागाकडील नोंदीनुसार यंदा 21 जुलै पर्यंत राज्यात सरासरी 431.8 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, मात्र प्रत्यक्षात 380.2 मिलीमीटर पाऊसच झालाय, म्हणजेच अजूनही राज्यात तब्बल 11.9% पावसाची तूट आहे। आता तुम्हाला ही तूट कागदावर किंवा ऐकताना अगदी छोटी वाटत असली तरीही चिंता करायला लावणारा, काळजी टाकणारा मुद्दा पुढे आलाय। तुम्ही हवामान विभागाच्या या नकाशावर नजर टाकली तर महाराष्ट्राची 2 भागात विभागणी झाल्याचं स्पष्ट दिसतंय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 56% अतिरिक्त पाऊस झालाय, तर पुणे जिल्ह्यात 51%, मुंबईत उपनगर 53% आणि नाशिक जिल्ह्यात 28%। या जिल्ह्यांनी निळा रंग धारण केलाय, म्हणजेच इथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसलाय। पण जसं जसं आपण राज्याच्या मध्य आणि पूर्व भागाकडे जातो तसतसा नकाशा हा नारंगी आणि पिवळा होत जातो। यातून पावसाचं असमान वितरण तुम्हाला लक्षात येईल। मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 59% तूट आहे, तर त्या खालोखाल बीड जिल्ह्यात 50%, जालन्यात 47%, नांदेड आणि लातूर मध्ये 44% तूट आहे। विदर्भातही गडचिरोली 48%, वाशिम 41%, अकोला आणि अमरावती 33%, अशीच विदारक स्थिती पाहायला मिळतीये। पण या सर्वात वाईट अवस्था आहे ती म्हणजे खानदेशातील नंदुरबार जिल्ह्याची। तिथे तब्बल 74% पावसाची तूट आहे, म्हणजेच आतापर्यंत तिथे जेमतेम 24%च पाऊस पडलाय। ही आकडेवारी सांगते की राज्याचा अर्धाहून अधिक भाग हा अजूनही कमीत एका समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मग विदर्भ, मराठवाडा, खानदेशावर पाऊस नेमका का रुसलाय? तुमच्या मनातही प्रश्न नक्कीच आला असेल की वारं तर वाहतंय, ढगही दिसतायत, मग मराठवाडा आणि खानदेशात पाऊस का पडत नाहीये? तर यामागचं वैज्ञानिक कारण समजून घेणं गरजेचं आहे। भारतीय हवामान विभागातील हवामान तज्ञ डॉक्टर SD सानप यांनी याचं अतिशय सोप्या शब्दात विश्लेषण केलंय। सध्या बंगालच्या उपसागरात एक चक्रीय स्थिती अर्थात सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे, मात्र त्याचं रूपांतर अजूनही कमी दाबाच्या क्षेत्रात झालेलं नाही, म्हणजेच कोणतीही मोठी आणि मजबूत वेदर सिस्टीम सध्या समुद्रात सक्रिय नाही। सध्या जे मान्सूनचे वारे वाहताय ते केवळ किनारपट्टीवर आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर म्हणजे पुणे, नगर, नाशिकच्या घाट माथ्यावर धडकतायत। तिथेच ते आपलं सर्व बाष्प खाली होतते। यामुळे कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय, मात्र हेच वारं जेव्हा सह्याद्री ओलांडून पुढे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे जातात तेव्हा ते कोरडे झालेले असतात। यालाच भूगोलाच्या भाषेत पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात। म्हणजेच सध्याच्या घडीला जोपर्यंत बंगालच्या उपसागरात एखादा मोठा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो राज्याच्या अंतर्गत भागाकडे सरकत नाही, तोपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात सर्व दूर आणि सलग धो-धो पाऊस पडणं अशक्य आहे। मग आता 22 जुलै नंतरचा अंदाज काय? तर हवामान विभागाच्या 21 ते 25 जुलैच्या अधिकृत इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस पावसाचा हा असमतोल असाच राहणार आहे। पालघर, ठाणे, रायगड साठी ऑरेंज अलर्ट आहे, तर पुण्याच्या घाट माथ्यासाठी 22 जुलै रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मात्र याच वेळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी कोणताही मोठा अलर्ट नाहीये। तिथे केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भाच्या पूर्व भागात म्हणजेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत सुरुवातीला 1-2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज असला तरी नंतर तिथेही पावसाचा जोर ओसरणार आहे। खानदेशात धुळे आणि नंदुरबार मध्येही केवळ हलक्या ते मध्यम पावसाचाच अंदाज आहे। थोडक्यात सांगायचं तर मराठवाडा, विदर्भ, खानदेशातल्या पावसाची मोठी तूट भरून काढणारा धो-धो पाऊस येत्या 4 ते 5 दिवसात तरी दृष्टीपथात नाही। मग देशातील परिस्थिती काय असेल? खासगी हवामान संस्था स्कायमेटचे मुख्य हवामान तज्ञ महेश पलावत यांनी याबद्दल गंभीर इशारा दिलाय। सध्या मान्सूनची ट्रफ लाईन बंगालच्या खाडीपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे मध्य भारतात पाऊस होतोय, पण जुलैचा शेवटचा आठवडा जवळ येताच ही स्थिती बदलणार आहे। पलावत यांच्या मते
जुलै अखेरीस मान्सूनचा हा टप्पा कमकुवत होईल आणि ब्रेक मान्सून सारखी स्थितीही निर्माण होईल। या काळात पावसाचा संपूर्ण जोर हा केवळ उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे सरकेल। म्हणजे जुलैच्या अखेरीस पूर्व आणि ईशान्य भारतात वगळता मध्य भारत आणि दक्षिण भारतात पावसाची मोठी दडी पाहायला मिळू शकते आणि पुन्हा एकदा कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचे विश्लेषण ही स्कायमेटच्या अंदाजाशी मिळते जुळतेच आहे। त्यांच्या मते आषाढी एकादशी नंतर म्हणजेच 25 जुलै नंतर मान्सूनचे वारे कमकुवत होतील आणि पावसाचा जोर कमी होईल। डॉक्टर सानप यांच्या मते जून महिन्यात पाऊस नव्हता आणि जुलैमध्येही पावसाने खेळ दिलाय। त्यामुळे आता निर्माण झालेली 30 ते 40% पावसाची तूट भविष्यात पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। खरीप हंगामातील पिकं जगवण्यासाठी आणि भविष्यातील भीषण पाणी टंचाई टाळण्यासाठी आता एका मोठ्या आणि व्यापक हवामान प्रणालीची म्हणजेच दमदार कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची नितांत गरज आहे आणि हा पट्टाही थेट राज्याच्या मध्य भागातून प्रवास करेल असा हवा। थोडक्यात काय तर सध्याच्या हलक्या माध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना तात्पुरतं जीवनदान नक्की मिळेल, पण पिण्याच्या पाण्याचा आणि धरणांचा प्रश्न सुटण्यासाठी हा पाऊस पुरेसा नाही। कोकण आणि घाट माथ्यावरील 8 ते 10 जिल्हे वगळले तर राज्यातील पावसाची तूट ही 11% वरून थेट 50% वरती जाईल अशी परिस्थिती आहे। मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश तहानलेलाच आहे। त्यातच जुलै अखेरीस पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने सध्याच्या घडीला साऱ्या शक्यता मावळण्याचं दिसतंय। तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या गावात सध्या पावसाची काय स्थिती आहे? तुमच्याकडे पेरण्या झाल्या आहेत की अजूनही तुम्ही पावसाची वाट पाहतात? खाली कमेंट करून नक्की सांगा। हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला मित्रमंडळींना शेअर करा आणि हवामानाचे असेच अचूक आणि अभ्यासू विश्लेषण पाहण्यासाठी आपले TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका।